या संतूच्या बायकोने यांना इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली, तुम्हाला इंस्टाग्रामचं महत्व माहिती आहे का? आमच्या जागा रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत नाच करणाऱ्या पर्यटक व्यापाऱ्यांना शिवप्रेमींनी काळं फासलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत ही घटना घडली। छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यक्तींनी एकेरी उल्लेख केल्याने दापोलीतील शिवप्रेमी आक्रमक झाले होते। दापोली तालुक्यात आंजर्ला येथील लाईट हाऊस जवळ काही व्यापाऱ्यांनी गाण्याचा व्हिडिओ बनवत त्या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला। हा व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवण्यात आला। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दापोलीतील शिवप्रेमी संतापले। संतापलेले शिवप्रेमी दापोली शहरात जमू लागताच वातावरण तापलं। शिवप्रेमींनी व्हिडिओ बनवणाऱ्या व्यापाऱ्यांना दापोली शहरातील केळसकर नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोलावलं। याच ठिकाणी संतप्त शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलं आणि चोप दिला। संतापलेल्या शिवप्रेमींनी चोप दिल्यानंतर व्हिडिओ बनवणाऱ्या चेतन जैन, योगेश जैन, महेश सालेचा आणि प्रवीण सालेचा यांनी दापोली पोलिसांना एक माफीनामा लिहून दिलाय। या माफीनाम्यात अजाणतेपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा उल्लेख झाला असं नमूद करताना क्षमा मागून प्रकरण मिटव। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना अशीच कडक शिक्षा व्हायला पाहिजे अशा शब्दात शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला। माझ्या शिवप्रेमी बंधूंनो, आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजाणतेपणे गाण्यातून चुकीचा उल्लेख जो होता कामा नये पण झाला आहे, त्याचे आम्ही एक भाग झालो हे नक्कीच आम्हाला सुद्धा पटलेले नाही। पण खेळीमेळीच्या वातावरणात गाणी भारूड पोवाडा म्हणत असताना झाला आहे, चुकी झालेली आहे आणि याची खंत आम्हाला आमच्या मनात नक्कीच आहे। महाराजांचे गोडवे त्यांचे पोवाडे गात त्यांना आदर्श मानत लहानाचे मोठे आपण झालो। महाराजांबद्दल नितांत आदर आधी होता, आजही आहे आणि सदैव राहील। परंतु झालेल्या चुकीची अंतःकरणपूर्वक आम्ही जाहीर माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। महाराज नक्कीच आम्हास अनवधानाने झालेल्या चुकीसाठी मोठ्या मनाने क्षमा करतील अशी खात्री आहे। छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत होते, आहेत व आजीवन राहील। त्यांना लावून टाकून द्या खाली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।